मुंबई हायकोर्टाचा विरोधकांना मोठा दणका। हायकोर्टाने निवडणुकांना आव्हान देणाऱ्या सर्व 28 याचिका फेटाळल्या। आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। आजच आचारसंहिता लागण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोग विरोधकांच्या शिष्टमंडळाला भेटणार। 2.5 तास वाट पाहिल्यानंतर निवडणूक आयोग भेटायला तयार। मत चोरीच्या मुद्द्यावरून अमित साटम आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये ट्विट वॉर। मत चोरी आहे की व्होट जिहाद? 5 मतदारसंघातील आकडेवारी देत साटम यांचा सवाल, तर देशपांडे यांच्याकडूनही साटम यांच्या मतदारसंघातील घोळ उघड। विश्वविजेत्या महिला खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने सत्कार होणार। खेळाडूंना रोख पारितोषिक दिलं जाणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। अधिकारी आणि कंत्राटदारांवर मुख्यमंत्री संतापले। 5 वर्षांची वेळ मागू नका। प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवूनच काम करा। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचना। बिबट्यांना वनतारात पाठवण्याचं ठरवलंय। वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। मुख्यमंत्र्यांचाही दुजोरा। सर्वच बिबट्यांना वनताराला न्या, ग्रामस्थांची मागणी। वाशिमच्या मनोजा गावात कोल्ह्याची दहशत। कोल्ह्याच्या हल्ल्यात 9 जण जखमी, 3 मुलं आणि 3 महिला यांचाही समावेश। इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच। जनसुनावणीद्वारे हिंदी सक्तीला मोठा विरोध। रत्नागिरी, कोल्हापूर आणि नागपुरातल्या जनसुनावणीत हिंदी सक्तीला विरोध। नरेंद्र जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। हिंदी सक्ती संदर्भात राज ठाकरेंची चर्चा। हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा कडाडून विरोध।